रामकृष्ण हरी. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वंदे भगवन्तो पुनः पुनः. श्रीशंकराचार्य नवावतारं विश्वेश्वरं विश्वगुरुं प्रणम्य वेदान्तशास्त्रश्रवणालसानां बोधाय पूर्वेकमपि प्रपन्नं. नमः श्रीशंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे. रामकृष्ण हरी. आज आपण पंचदशी याच्या 8व्या श्लोकाचे चिंतन करणार आहोत. बरेच दिवस झालं याच्यामध्ये पंचदशी चिंतनामध्ये खंड पडला. आजपासून आपण पुन्हा एकदा त्याचा प्रारंभ करत आहोत. आत्तापर्यंत आपण आत्मस्वरूपाला संवित अशा स्वरूपाचा शब्द वापरलेला होता आणि ते एकच संवित सर्वत्र समप्रमाणात आहे हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पुढच्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी काय सांगतात याचा विचार करूया. यम आत्मा परानंदः परमस्पेमास्पदं यतः मानभूयं हि भूयासम इति प्रेमात्मनिक्षते. सर्वप्रथम या ठिकाणी विद्यानंद स्वामींचं आपण आभार मानायला पाहिजे की अद्वैत वेदांत सिद्धांतामध्ये ज्याची सर्वात जास्त गरज आहे तो शब्द पहिल्यांदा या विद्यारण्य स्वामींनी या ठिकाणी वापरलेला आहे. काय सांगतात बघा. इयम आत्मा, हाच आत्मा आहे. पुढे काय सांगतात. परानंदः, सर्वात आनंद देणारी गोष्ट जर कोणती असेल तर हा आत्माच आनंद देणार आहे. का आनंद देणार आहे असा जर प्रश्न विचारला तर ते पुढे सांगतात प्रेमास्पदं यतः. यतः म्हणजे कारण. काय कारण सांगितलं. कारण हा आत्मा प्रत्येकाला सगळ्यात जवळच आहे, सगळ्यात प्रेमाचा आहे आणि सगळ्यात प्रेमाचा, सगळ्यात आवडता असल्यामुळं त्याचं वर्णन करतात मानभूयं हि भूयासम. मी कधीच नाही अशा पद्धतीची संकल्पना आपण कधीही करू शकत नाही. का. प्रेमात्मनिक्षते. कारण आपलं आत्मस्वरूपाविषयी एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की आपण त्याच्या संबंधानं निश्चित पद्धतीने मी नाही अशी कधीही भावना करू शकत नाही. मी नाही असा कधीही विचार आपण करू शकत नाही. बघा, आपण सरळ अर्थ बघितला. आता थोडंसं याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. आत्तापर्यंत आपण ज्या शब्दाचा विचार केलेला आहे तो शब्द संवित स्वरूपाचा. प्रत्येक ठिकाणी कोणता शब्द वापरलेला आहे तर संवित नावाचा शब्द वापरला. मग हा संवित नावाचा शब्द आणि आत्मा याच्यामध्ये काय फरक आहे का. तर पहिल्यांदा सांगितलं इयम आत्मा. आत्तापर्यंत आपण ज्या 6 श्लोकामध्ये, पहिला मंगलाचरणाचा श्लोक आणि त्यानंतरच्या 6 श्लोकामध्ये संवित या शब्दाचा विचार केला. तो संवित म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही, इयम आत्मा. हा आत्माच आहे. म्हणजे आत्मस्वरूप हेच संवित आहे. आता संवित हा शब्द वापरताना स्त्रीलिंगी शब्द वापरला झाला. स्त्रीलिंगी शब्द वापरला बघा बरं का. संवित हा स्त्रीलिंगी शब्द वापरलेला आहे, परंतु आत्मस्वरूपाला वापरताना इयम हा असं वापरलेला आपल्याला पाहायला सापडतं. हा आत्मा आहे. मग आता याच्यामध्ये लिंगभेद आहे का तर लिंगभेदाचा कोणताही विचार या ठिकाणी नाही. कारण अध्यात्मामध्ये लिंगाला महत्त्व नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये लिंगाला महत्त्वच नाही आहे आणि लिंगाला महत्त्व नसल्यामुळे त्याला सांगितलं इयम आत्मा, हा आत्मा आहे. आता हा म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, कोणता आत्मा आहे.
तर त्या आत्म्याचं वर्णन करताना सांगितलं मासाब्दयुगकल्पेषु गमिष्ववेकदा नोदेति नास्त्यमेतीशिं संविदेशा स्वयंप्रभा. जो मासानुमासे आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर आहे की ज्याला त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होतच नाही, बदल संभवतच नाही, अशा पद्धतीचा जो स्वयंप्रभा आहे. मग आपण चिंतन केलं स्वयंप्रभेचं. प्रभा म्हणजे काय तर प्रकाशवान, प्रकाश देणारा, दुसऱ्याच्या प्रकाशानं प्रेरित न होता स्वतः स्वरूपतः प्रकाशमान असणारा, त्याला प्रभा असं म्हटलं जातं. आणि हा कसा आहे स्वयंप्रभा, हा स्वतः प्रकाशमान आहे, म्हणजेच याच्याकडं स्वतःकडं ज्ञान आहे, हा स्वतः प्रकाशमान आहे. आणि इयम आत्मा, त्या संवितला काय सांगितले तर त्या संवितला आत्मा असं सांगण्यात आलेलं आहे, असं आपल्याला पाहायला सापडतं. आता हा जो आत्मा आहे, हा आत्मा याच्या संबंधानं वर्णन करत असताना सांगितलं इयम आत्मा, हा आत्मा सांगितलं. पुढं काय तर पुढं सांगितलं परानंद. फार गोड शब्द आहे हा, फार गोड शब्द. मी नेहमी सांगत असतो की अद्वैत वेदांत सिद्धांत हा इतर असणाऱ्या सिद्धांतापेक्षा वेगळा आहे. का वेगळा आहे तर त्या संप्रदायाचं, त्या असणाऱ्या सिद्धांताचं, त्या वादाचं वेगळेपण याच्यात आहे की त्याने आत्म्याला आनंद स्वरूपात दिली. बस. आता आत्मा मानणारे, आत्मा न मानणारे, आत्म्याला चेतन मानणारे, आत्म्याला अचेतन मानणारे, आत्म्याला कर्मवादी मानणारे किंवा कर्मानुसार आत्मा पुढे जातो असं मानणारे, हे सगळे संप्रदाय एकीकडे आहेत. आणि आत्म्याला आनंद स्वरूप मानणारा अद्वैत वेदांत सिद्धांत एकीकडे. आता तुम्ही म्हणाल असा काय मोठा सिद्धांत सांगितला आहे, तो जो आहे आत्मा हा आनंद स्वरूप आहे. आता आनंद स्वरूप आहे हे सांगणं काय विशेष आहे, काय मोठं सांगितलं त्यात, हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्याला आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे. किंवा आपण जर या पंचदशीच्या क्रमानं विचार करायला सुरुवात केला तर फक्त आत्मा हा प्रेम आनंद स्वरूप कसा आहे आणि तो सगळ्यात प्रिय आपल्याला कसा आहे एवढाच विचार आपण या ठिकाणी करूया. पंचदशीच्या दिशेने जाऊया, इतर ग्रंथांचा आपण विचार करायलाच नको. बघा, पंचदशीमध्ये सांगितलं की अयम आत्मा परानंद, हा तो परानंद स्वरूपाचा आहे. परानंद म्हणजे काय, सर्वात जास्त आनंद देणारा तो आहे. इतर संप्रदायांचा, इतर आपल्याला कोणाचा विचार करायचा नाही, पण जाता जाता उगाच सांगून जातो मी. काही असे आहेत की ते देहाला आत्मा मानतात, काही असे आहेत की जे देहाला आत्मा मानतात. देहाला आत्मा मानून पुढं जाणारे संप्रदाय देहाचा नाश झाला की आत्म्याचा नाश झाला असं समजतात, बरोबर का नाही. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण विचार केला तर देहापेक्षाही आत्म किंवा आत्मा हा भिन्न आहे असं आपल्याला पाहायला सापडतो. आमचे गुरुजी नेहमी एक उदाहरण द्यायचे. देहाला आत्मा म्हणायचं का याचं वर्णन त्यांनी एका छोटा दृष्टांताच्या माध्यमातून केलं. देहाला आपण आत्मा म्हणूच शकत नाही. का म्हणू शकत नाही तर बघा, गोविंदराव नावाचा एक मनुष्य असतो. हा गोविंदराव नावाचा मनुष्य आपल्यामध्ये असतो, वावरत असतो, बोलत असतो, चालत असतो. पण तो जर आला तर आपण काय म्हणतो, गोविंदराव आले. तर गोविंदराव आले म्हटल्याबरोबर तो आले, बसले, गोविंदरावना चहा करा, गोविंदरावला जेवायला द्या. काही कालांतरानं वृद्धावस्था प्राप्त होते आणि गोविंदरावांचा आत्मा जो असतो त्यांचं शरीर सोडून निघून जातो. बघा बरं का, इथं देहाला आत्मा मानणारा एक आहे आणि दुसरा देहाला देह सोडून आत्मपदार्थ वेगळा आहे असं मानणारा एक आहे.
मग ज्यावेळेस गोविंदराव यांचा आत्मा त्यांच्या देहाला सोडून जातो त्यावेळेस त्याला सांगितलं जातं सगळ्यांना गोविंदराव गेले सांगितलं जातं. मग गोविंदराव गेले हे ऐकल्यानंतर सगळे त्या ठिकाणी जमा होतात. मग तिथं दोन व्यक्ती आहेत, एक देहाला आत्मा मानणार आहे आणि दुसरा आहे तो देहापेक्षा आत्मा भिन्न मानणार आहे. ज्यावेळी गोविंदराव गेले हे कळतं आणि ते दोन्हीही व्यक्ती त्या ठिकाणी येतात त्यावेळेस देहाला आत्मा मानणारी जी व्यक्ती आहे ते म्हणतात गोविंदराव गेलेत कुठं? गोविंदराव इथं समोर बसलेत माझ्या. तर गोविंदराव समोर बसलेत असं म्हटल्याबरोबर गोविंदराव जे समोर आहेत तो त्यांचा मृतदेह आहे. त्याच्यामध्ये आत्मा आहे का? नाही. पण देहाला आत्मा मानणारा व्यक्ती गोविंदराव आहेत असं मानतो, पण त्याची क्रिया आहे का तशी? नाही. त्याला सांगितलं बसा गोविंदरावाच्या शेजारी 1-4 तास, बसून राहील का? बसत नाही. आपण जर विचार केला तर निश्चित पद्धतीने आत्मा हा देहापेक्षा भिन्न आहे. म्हणून देहाला आत्मा मानणाऱ्या व्यक्तींचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. हा आत्मपदार्थ कसा आहे तर फार गोड वर्णन केलं. परानंद हा आनंद स्वरूप आहे. अनेक शास्त्र आहेत, अनेक सिद्धांत आहेत, पण प्रत्येकाने याला आनंद स्वरूपता दिलेली नाही आहे. काही जणांनी याला चेतनत्व सुद्धा दिलेलं आपल्याला पाहायला सापडत नाही. बघू आपण सर्वदर्शनाचा ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस त्या संबंधानं चिंतन करूया. हा जो आत्मा आहे हा आत्मा आनंद आहे. तर आनंद म्हटल्यामध्ये काय काय याचा विचार करा. एकदा का आनंद हा शब्द प्राप्त झाला की मग तिथं दुसरा कोणताही शब्द उरत नाही. आज मला आनंद झाला म्हणजे जे काही घडले ते मला अनुकूल घडलेलं आहे. मग पुन्हा एक शंका उपस्थित केली की आम्हाला आनंद मिळतो तो काय आत्मस्वरूपाच्या माध्यमातून मिळतोय का? नाही. कारण आत्मस्वरूपाच्या माध्यमातून जर आनंद मिळत असता तर निश्चित पद्धतीनं आम्ही निवांत एकटं राहिल्यानंतर सुद्धा आनंद मिळाला असता. मग आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये एकटं होतो त्यावेळेस आम्हाला आनंद मिळाला का? नाही मिळाला. करमत नव्हतं आम्हाला, सारखं बाहेर जाऊ वाटायचं. मग निश्चित आनंद कुठं आहे तर वरवर जर आपण पाहिलं तर वरवर आपल्याला विषयाच्या माध्यमातून आनंद प्राप्त होतो असं पाहायला सापडतं. आपण हा विचार बऱ्यापैकी विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये जो आपण ऑनलाईन घेतला त्याच्यामध्ये केलेला आहे. तेव्हा पुन्हा तिकडं जायची अपेक्षा नाही आहे आणि इच्छाही नाही आहे, कारण आपल्याला फार पुढं जायचं आहे अजून. हा आनंद हा निश्चित पद्धतीनं विषयामध्ये आहे अशा पद्धतीनं पाहायला सापडतं. आता विषयामध्ये जर आनंद असेल तर निश्चित पद्धतीनं आपण विषयामध्ये रममाण व्हायला पाहिजे. परंतु विषयामध्ये रममाण होऊन सुद्धा आनंदाची प्राप्ती आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही. किती जरी विषय उपभोगले तरी त्या विषयाच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीच्या आनंदाची प्राप्ती होत नाही, सिद्धी होत नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि याला अनेक उदाहरणं आपल्याला द्यायला पाहिजे. आपण जर विचार केलं तर अनुकूल परिस्थिती आहे, सगळं व्यवस्थित आहे, गाडी आहे, बंगला आहे, अनुकूल अशा पद्धतीचे सगळे कुटुंबातले सदस्य आहेत, तर आपण काय म्हणतो सगळं व्यवस्थित आहे बाबा, मला आनंद आहे, मला सुख आहे असं पाहिजे. अनुकूल असणं म्हणजेच आनंद असतो अशातला भाग नाही. आता कित्येक अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत तरीसुद्धा ते आनंदामध्ये नाहीत. सगळ्या अनुकूल गोष्टी आहेत तरीसुद्धा ते आनंदामध्ये नाहीत हे आपल्याला पाहायला सापडतं. मग दुसरा प्रवाह या ठिकाणी निर्माण झाला की तो प्रवाह असा आहे, तो म्हणतो आपल्या मानण्यामध्ये आनंद आहे, आपल्या मानण्यामध्ये आनंद आहे.
आपण ज्या गोष्टीला सकारात्मक दृष्टीनं पाहतो ती गोष्ट आनंद स्वरूपात आहे. पहिला जो वैचारिक मतभेद आहे तो म्हणतो जेवढे जास्त पदार्थ आहेत तेवढा आनंद आहे, जेवढे कमी पदार्थ आहेत तेवढा कमी आनंद आहे. दुसरा म्हणतो तसं नाही. अरे बंगल्यामध्ये राहणारा व्यक्तीसुद्धा दुःखी आहे, पण त्याच्या मानाने जो व्यक्ती झोपडीमध्ये राहतो आणि झोपडीतच आनंद मानतो तो सुखी. दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. एक म्हणतोय जेवढे पदार्थ जास्त तेवढा आनंद जास्त. दुसरा म्हणतो आनंद मानण्यामध्ये आपण ज्या गोष्टीला आनंद मानतो, आपल्याला जी गोष्ट आवडते, ज्याच्या सहवासामध्ये आपण राहतो, ज्याच्या सहवासामध्ये आपण सुख मानतो ते आनंद आहे. आनंद हा मानण्यावर आहे का, तर त्याचं उत्तर पुढे जाऊन असं सांगतात की नाही, आनंद हा मानण्यावर सुद्धा नाही. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला बघा बरं का, प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळत नाही आहे आणि मिळत नाही म्हटल्यानंतर ते काय करतात, आहे त्या गोष्टीवर समाधानी राहतात, मानतात. मग मानतात का दाखवतात हा भाग वेगळा आहे. मानणे वेगळं आणि दाखवणं वेगळं. समाधानी आहात का तुम्ही? हां महाराज आम्ही फार समाधानी, बघा सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे असं विचारतात आणि परत म्हणतात पण हे व्हायला पाहिजे. का हो, तुम्ही आनंदी मानता, तुम्ही समाधानी मानता, परत पण का? प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीच्या सुप्त इच्छा असतात की ज्या सुप्त इच्छा त्या व्यक्तीला कधीही आनंदी राहू देत नाहीत. परिस्थितीजन्य असू द्या, वस्तू वैपुल्यता असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, आनंद हा निश्चित पद्धतीने सातिशय मार्गातून चाललेला पाहायला सापडतो. सातिशय म्हणजे काय? सातिशय दोष हा मृत्यू लोकामध्ये आपल्याला पाहायला सापडतो, सगळ्या लोकांमध्ये पाहायला सापडतो सातिशय नावाचा दोष. सातिशय म्हणजे काय? आपल्यापेक्षा ज्याचं जास्त आहे त्याच्याकडं पाहून दुःख मानणे याला सातिशय म्हटलं जातं आणि तो सातिशय दोष या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. काही संप्रदाय म्हणतात, काही वैचारिक विचारवंत म्हणतात की कर्मामध्ये आनंद आहे. काय करा? कर्म करा, चांगली कर्म करा आणि चांगली कर्म करण्याच्या माध्यमातून तुम्हाला काय होईल तर या लोकातलं नाही तर परलोकातलं काय होईना काय होईल, आनंद सिद्ध होईल. मग चांगले कर्म करून मृत्यू लोकामध्ये यज्ञ दान आदी कर्म करा आणि त्या माध्यमातून काय करा तर परलोकातील स्वर्गाधिक असणाऱ्या वस्तूंची प्राप्ती करून घ्या. त्याच्यामध्ये खरा आनंद आहे, मृत्यू लोकामध्ये खरा आनंदच नाही असं म्हणणारा संप्रदाय आपल्याला एक ठिकाणी पाहायला सापडतो. त्याच पद्धतीनं काही लोकांनी ह्या ज्योतिषशास्त्राला, काही लोकांनी वास्तुशास्त्राला, काही लोकांनी कर्मशास्त्राला आनंद स्वरूपात दिलेली पाहायला सापडते. आनंदाचा मार्ग आहे ना तर याच मार्गातून आनंद प्राप्त होतो असं छाती ठोकपणे सांगणारे हे लोक आपल्याला पाहायला सापडतात. पण इथं मात्र या सगळ्याचं खंडन केलेलं आहे. तुम्हाला आनंद पाहिजे ना तर आनंद शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर गावी जायची गरज नाही, बाहेर कुठंही हुडकायची गरज नाही. कारण त्याचं वर्णन करताना सांगितलं इयम आत्मा परानंद, हा तुमचा जो आत्मा आहे ना हा आत्माच परम आनंद स्वरूप आहे. हाच आत्मा परम आनंद स्वरूप आहे. आता याला आत्म्याला आनंद स्वरूपता देण्याचं काय कारण आहे? कशामुळं आत्म्याला आनंद स्वरूपता दिलेली आहे? इतर सगळ्या गोष्टींना आनंद स्वरूपता न देता आत्म्यालाच आनंद स्वरूपता का दिली? आम्हाला बोलायला छान वाटतं, यम आत्मा परानंद, हा आत्मा परानंद आहे हे बोलायला बरं वाटतं. पण खरंच हा परानंद स्वरूप आहे का? खरंच याच्यामध्ये आनंद आहे का? मग याचं उत्तर वेगळ्या कोणत्याही उपनिषदामध्ये शास्त्रामध्ये आपल्याला शोधायचं नाही, अजिबात शोधायचं नाही.
आपल्याला पंचदशीमध्ये त्याचं उत्तर पाहायचं आहे आणि